गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, मी राज तोडणकर आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती द रोमिंग प्लेअर. तर मित्रांनो, काल आपण आलो आणि राहिलो होतो आपल्या सौरभ हॉटेलला आणि आत्ता आपण निघालो आहे. सकाळी थोडीशी मचमच झाली आपली तिकडे, पण जाऊ दे, आता काय सीन नाही. जे आपलं गेलो होतं ते आपल्याला मिळालं आणि तो विषय आपण सोडून देऊया आता. तर आत्ता निघालो आहे आपण आपल्या परतीच्या प्रवासाला, म्हणजेच रत्नागिरीला. तर आजचा आपला स्टॉप असेल मिनिमम दिल्लीच्या पुढे जायचं आपलं एक टार्गेट आहे. तर बघूया आता कुठपर्यंत पोहोचतोय ते. तर उद्याला आपल्याला मुंबई किंवा मग डायरेक्ट रत्नागिरी वगैरे असेल, पण डायरेक्ट रत्नागिरी कमी ट्राय असेल आपला, मध्ये कुठेतरी एक स्टॉप घेऊच. मंगळवारपर्यंत आपण आपल्या घरी सुखरूप पोचू अशी देवाला प्रार्थना करतो. बघूया आता, निघूया आता, जाऊन जरा खायचं आणि मग पुढे जायचं. तर मित्रांनो, तोपर्यंत जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि ज्यांना हे केदारनाथ ट्रिपचे आपले व्लॉग्स आवडले त्यांनी या व्लॉगला लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला, आत्ताच जस्ट निघालोय, पुढे जाऊन जरा हॉटेलला जेवायला थांबूया. गणपती बाप्पा, बैरी बुवा की. तर जाऊया सावकाश आणि व्यवस्थित. बघा मित्रांनो, बंजी जम्पिंग जबरदस्त. दीप्या म्हणतो मला करायचंय, बघूया आता. आम्ही म्हटलं रशीद उठेल, पण दीप्या म्हणतो ना मी करणार. तर चला जाऊया बंजी जम्पिंगला. मित्रांनो, आत्ता आपण आहोत देवप्रयागला. काल आपण आरतीसाठी इथे आलो होतो आणि त्यात गर्दी बघा. हा वरचा स्पॉट आहे, एक स्पॉट त्या साईडला, एक स्पॉट ह्या साईडला, दो आणि मध्ये तो प्रयाग आहे, संगम आहे, संगम. चला आता जाऊया सावकाश सावकाश. आता दिल्ली राहिलं 315, आपला स्टॉप दिल्लीच्या पुढेच असेल, त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला 400-450 किलोमीटर जायचंय. चलो मित्रांनो, आता आपण पोहोचलोय तीन धाराजवळ. तीन धारा या स्पॉटचं नाव आहे, तिथे आपण आलोय. खूप डीप व्हॅली आहे आणि डोंगर डोंगर डोंगर. रोड पण एकदम छोटासा आहे, सिंगल लेनचा रोड आहे. आणि आपल्या ऋषिकेश राहिले 57 किलोमीटर. चला जाऊया आता सावकाश सावकाशात, जेवायला थांबायचं पुढे जाऊन. तर मित्रांनो, जबरदस्त व्हॅली आहे. ह्या रूटने आपण आता पहिल्यांदा जातोय. आपण जे लास्ट टाइम आलो होतो दुसऱ्या रूटने आलो होतो. जबरदस्त. आणि रोडला थोडंसं ट्रॅफिक सुद्धा आहे, पण व्हॅली जबरदस्त आहे. खाली आपल्या गंगा नदी, जबरदस्त व्ह्यू येतो या गंगा नदीचे. इथे खाली फोटोज वगैरे लोक काढतात, दाखवतो तुम्हाला. ते बघा, ते बघा, तिथे फोटोज वगैरे काढतात. जाऊ दे, खूप लांब आहे. आपण आपल्या परतीच्या प्रवासाला जायचं. आता कसं झालंय, थोडी थोडी घरची आठवण यायला लागली आहे, म्हणून चला निघायचं आपण. आपल्या ऋषिकेशच्या ब्रिजवरती आहे, सिटीतल्या. आणि ह्या डोंगराच्या पलीकडे बंजी जम्पिंग वगैरे सगळं आहे. हे बघा, अजून एक बंजी जम्पिंग. हे 1 2 3 3 आहेत बाजूबाजूलाच. हे बघा, एक ग्रीनवाला, एक रेडवाला आणि एक ब्ल्यूवाला. 3 बंजी आहेत बाजूबाजूलाच. मित्रांनो, आता आपल्याला एक शॉर्टकट मिळाला, ज्याने आपले 1 तास 58 मिनिटं वाचलेत, म्हणजे 2 तास जवळजवळ वाचलेत. तर तो शॉर्टकट घेतला. आता बघूया खरोखर वाचवतो की काय करतोय ते. तर हा जो बायपास घेतला, खूप साऱ्या गाड्या येतात या बायपासवरून. आणि तसं बघायला गेलं तर रोड छोटं आहे, पण मस्त आहे. जंगला बिंगलातून चाललाय, थोडं काहीतरी नवीन बघायला मिळते. आणि मेन म्हणजे 2 तास वाचलेत आपले, त्याच्यामुळे आपण हा रोड घेतलाय. एंट्रन्सच्या इकडे टोल आहे, 50 रुपये टोल आहे नगरपंचायतचा त्यांच्या, जो ह्या रोडवरून आपल्याला
मी तो बघायला, पण गाड्या खूप आहेत मात्र. दाखवतो तुम्हाला. ह्या बघा संपल्या. अरे आत्ता 35 गाड्या आमच्या पुढ्यातून गेल्या आणि मी जसा कॅमेरा चालू केला तशा गाड्या संपल्या. ह्या बघा आता किती गाड्या आल्या त्या. आणि ह्या बघा आपल्या किती गाड्या चालल्या आहेत पुढे 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 पुढे. हे आपण आपल्या पाठी होता, आपण ओव्हरटेक केला होता टियागो वाल्याला. तो पण इकडनं झालाय. म्हणजे हा रोड भरपूर जणांना माहिती आहे, म्हणजे तसं बघायला गेलं तर. आणि चांगला रोड आहे, काय असं हे नाही. तर मित्रांनो आता आपण एकदम चाललोय गंगा नदीच्या बाजूने. आणि हा इथे लक्ष्मण झुला दाखवतो तुम्हाला, व्यवस्थित दिसेल आता. हा बघा इथे हा आहे लक्ष्मण झुला. तर मित्रांनो आता आपला रिटर्नच्या वेळेचा पहिला स्टेट आलाय, म्हणजेच उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये आपण आलोय. सुपरफास्ट रोड झापझूप. तर आता बघूया, थोडा अजून एक शॉर्टकट मारलाय. जाऊन 26 मिनिटं त्याच्यात पण कमी झालेत. जाऊया सावकाश सावकाश जाऊया, आपल्याला काही घाई नाही. पोचायचं आता काही टार्गेट नाही, आरामात पोचलं तरी चालते. तर जाता जाता हे बघा काय दिसलंय, महाथंडी बियर. तर मित्रांनो आता आपण उत्तराखंड क्रॉस करून UP मध्ये आलो. झाले एक अर्धा तास झाला. थोडा ब्रेक घेतला होता, चहा वगैरे मस्तपैकी प्यायलोय. जेवायला काय थांबलो नाही, कारण हॉटेल सुद्धा तसं कुठलं मी आलो नाही. स्वतः डायरेक्ट निघालोय. आता दिल्ली राहिले 170 किलोमीटर, म्हणजे एक 2-2.5 तासामध्ये पोचू. दिल्ली देहरादून एक्सप्रेस वेला आता एक 2-2.5 तासामध्ये पोचू तिकडे. 171 किलोमीटर आहे. आता वाजलेत बरोबर 6, म्हणजे एक 8:15 8:30 पर्यंत पोचून डायरेक्ट दिल्लीमध्ये जाऊन जेऊ. आणि मग पुढे कुठेतरी हॉल्ट घ्यायचं एक बघू. अजून 169 किलोमीटर राहिले. आता बघूया आता किती वाजेपर्यंत पोचते ते दिल्लीला. डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, फॉलो स्पीड लिमिट गोस. आणि इकडे आत्ता जस्ट टोल प्लाझावर चौदेगिरी करत जोरात चालत होता आणि डायरेक्ट केलेला आहे समोरच्या गाडीला भोज्जा. हा बघा तो ब्लॅक टी शर्टवाला जो उतरलाय ना, तो गाडी चालवत होता. 10 फूट पुढे उडवला आणि इकडनं डायरेक्ट त्याची गाडी तिकडे उडवला नाही. फुल सुसाट होता, इकडे ढोकलं नाही आणि त्याची गाडी इकडे उडवलं नाही. दीपा तू पुढे बघ. शाबा वो मजा. मोठ्या गिरीत येत होता कटी विटी मारत, झाली कटी लागली. नाही ते बंद आहे आता, नको जाऊ. बंद आहे, नको जाऊ. झालेला आहे. हॅलो हे बघा मस्त सीन. ऑन दे दीप्या. अबू घाई जावा. त्याची चुकी त्याला कळेल. काय म्हणतोय दीपे चुकीच्या ठिकाणी थांबवली. लोक नाही ते. चल 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 चल. तर आत्ता मित्रांनो पोचलोय द राईज ऑफ न्यू नोएडा, म्हणजेच नोएडामध्ये. तर आता दिल्लीच्या पुढे थोडं थांबायचं प्लॅनिंग आहे जेवायला. मी आता नोएडा क्रॉस केलं की मग लगेच जेवायला थांबू. आता बघूया कुठे जेवायला थांबतोय ते. मस्त आलो आम्ही. आता वाजलेत किती 8. चांगल्या स्पीडने आलो, काही विषय नाही. आणि गाडी चालवतोय आपला दीप आहे भाय, झापूक झुपूक. त्याला सांगतोय 2 तापे गेले, ताप्यांच्या पाठनं घाल गाडी. नको 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 करत स्लो आपली आणलं नाही, पण जाऊ दे, व्यवस्थित आणलं नाही. पोरं खुश आहेत. चला आता जेवायला डायरेक्ट थांबूया. जस्ट आत्ताच डिझेल ब्रेक घेतला होता आणि आता घेणार डिनर ब्रेक मस्त. चला खायला जाऊया. आताच जेवायला थांबलोय. खूप हॉटेल शोधली, खूप हॉटेल, जवळजवळ पाऊण तास गेला आमचा हॉटेल शोधण्यामध्ये. पण एक चांगलं आणि व्यवस्थित हॉटेल मिळत नव्हतं. पण शेवटी येऊन एक चांगलं हॉटेल मिळालं. तिथेच जेवायला येऊन बसलो. आता ऑर्डर दिली आहे, 15 मिनटं जातील बोलत ऑर्डरमध्ये. बघू आता. हॉटेलसुद्धा खूप छान आहे, व्यवस्थित आहे, क्लीन आहे हॉटेल. एसी हॉटेल आहे, व्यवस्थित हॉटेल आहे, जसं पाहिजे होतं तसं मिळालं आहे. आता ऑर्डर दिली आहे, बघू आता. एकाच जागेवर ऑर्डर केलं आहे आपण मशरूम मसाला आणि मस्त की गार्लिक बटर गार्लिक. मी आणि दीपा व्हेज खातोय आणि हे दोघे नॉनव्हेज खात आहेत. चला मस्त की ताव मारूया, मग भेटूया थोड्या वेळात. त्याच मित्रांनो जेवून झालं.
आता मस्त की निघायचा बॅक टू रत्नागिरी. तर बघूया आजला किती जाता येते. अजून 3-1 वाजेपर्यंत आम्ही ट्रॅव्हलिंग करू. त्याच्यानंतर मग रूम घेऊन राहू मस्त होईल. तर बघू आता कुठपर्यंत जातो आहे ते. जेवणाला टेस्ट खरंच चांगली होती. चेकमेट म्हणून रेस्टॉरंट आहे आपल्या मुंबई दिल्ली हायवेलाच लागून आहे. चांगलं आहे, जेवण चांगलं होतं. तर आत्ताच राजस्थानमध्ये एंटर झालो आहे. मी झाला खूप वेळ राजस्थानमध्ये एंटर होऊन आणि थोडा डिझेल ब्रेक घेतला होता. डिझेल टाकायची तशी काही गरज नव्हती, फक्त 15 लिटर डिझेल राहिलं गाडीत. तर पण थांबलो होतो तर म्हटलं टाकून घेऊया. तो डिझेल टाकलं आणि थोडंसं स्ट्रेचिंगसाठी आता थांबलो आहे. आणि त्याला गाडीला पण म्हटलं रेस्ट देऊ. 2 तासात एक्सप्रेस वे आहे, 2 तासात 173 किलोमीटर आलो आपण. एवढे आलो आहे. शेट आपले झोपलेले होते ना पाठी मस्तपैकी. 2 तासात 173 किलोमीटर आलो. आणि एक्सप्रेस वे होता, गाडी क्रूज कंट्रोल कंटिन्यूस होती. 110चा क्रूज लावून ठेवला होता, त्याच्यामुळे काय विषय नव्हता. 120चं स्पीड लिमिट आहे, 110चा क्रूज लावून सोडून दिली होती गाडी व्यवस्थित एकदम. तर आत्ता बघू आता अजून किती वेळ लागतो आहे. आणि काय असं काही टार्गेट ठरवलं नाही. जिकडे झोप येईल तिकडे सरळ रूम घ्यायची आणि झोपायचं. कोटा आता इथून राहिलं आहे 130 समथिंग किलोमीटर. जयपूर राहिलं आहे 70 किलोमीटर. आता आरामात जायचं सावकाश आणि निवांत. प्रतीक माझ्यावर पुढे बसला होता. प्रतीक आणि मी ड्रायव्हिंग करत होतो. प्रतीक जागा होता, गाडी वगैरे लावून मस्तपैकी. दिप्या आणि मोन्या मस्तपैकी पाठी झोपले होते. आता काय थोड्या वेळाने प्रतीक पाठीला झोपायला आणि मोन्या पुढे येईल माझ्यावर जागा राहायला. बघूया आता कुठपर्यंत जातो आहे ते. तर मित्रांनो, गाडी 110च्या क्रूजला लावून सोडून दिली आहे. पाऊस पडायला लागला आहे. जस्ट आत्ताच थांबला. कंटिन्यू 5-6 किलोमीटर पाऊस पडत होता, आत्ताच थांबला आहे. चला आता सावकाश जायचं. आपलं क्रूज कंट्रोल चालूच आहे गाडीचा आणि एकदम सावकाश आपण चाललो आहे. आत्ता माझ्या मते जयपूर समथिंग नाही, जयपूरचं क्रॉस केलं आपण. जयपूर क्रॉस करून पुढे आलो आहे. तर मगाशी मी चेक केलं तर मुंबई दाखवत आहे 1985 समथिंग. बघू कुठपर्यंत जाता येते तिथपर्यंत जाऊ. आता वाजलेत बरोबर 1 वाजून नाही 2 वाजलेत, बरोबर 2 वाजलेत. चला जाऊया. आत्ताच पाऊस थांबला आहे, मस्तपैकी क्लीन रोड झाला आहे. आणि आता क्रूज कंट्रोलच वर गाडी आहे. मुंबई आहे 954 954 किलोमीटर. तर आपलं काय 105चा क्रूज कंट्रोल लावून ठेवलं आहे. गाडी आपली चालली आहे मस्तपैकी. रोडवरती थोडं ट्रॅफिक कमी आहे, त्याच्यामुळे जरा बरं पडते ड्राईव्ह करायला, नो इश्यू. ती बघा जी समोरनं जी लाईट जाते ना, ती ट्रेन आहे. हीच इकडे जी ट्रेन जाते ना, ही चालली आहे मुंबईला. आणि ती बघा तिकडे एक ट्रेन जाते, ती चालली आहे दिल्लीला. गायब झाली. आताच राजस्थान कोटामध्ये थांबलोय. जरा म्हटलं चहा पिऊया. एक चहाचं स्टॉल दिसला आणि गाडीमध्ये प्यायचं पाणी संपलं होतं. तर मग हातावर म्हटलं पाणी सुद्धा घेऊया. चला जरा चहा पिऊया आणि मग परत एकदा कल्टी. Concrete drains where the neon glows. Every block